तुम्हाला कधी वाटलंय का की काही क्षण असे असतात जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभं राहतं आणि तुमचं प्रत्येक स्वप्न, प्रत्येक संकल्प प्रत्यक्षात यायला लागतो? ज्योतिषशास्त्र, वेद आणि उपनिषदे सांगतात की असे क्षण निश्चितपणे येतात आणि त्या क्षणांचा सर्वाधिक प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो. असाच एक महाक्षण यंदाच्या हिंदू नववर्षात तुमच्या भेटीला येतोय. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला आपण नववर्षाचं स्वागत करतो. पण हे नुसतं कॅलेंडर बदललं नाही, तर हे आहे एका नवीन ऊर्जा चक्राचं, नवीन प्रारंभाचं आणि नवीन भाग्योदयाचं दार उघडणं. देवानां च ऋषीणां च गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतीं. मंडळी, जे देवांचे आणि ऋषींचे गुरु आहेत, ज्यांचा वर्ण सोन्यासारखा तेजस्वी आहे, जे त्रिलोकांचे बुद्धिदाता आहेत, त्या बृहस्पतीला मी वंदन करतो. मंडळी, गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तो आहे एक शुभ मुहूर्त, कालचक्राचा एक पवित्र बिंदू, जिथून ब्रह्मांडातील शुभ ऊर्जा पृथ्वीवर प्रवाहित होते. यावर्षी या नववर्षाच्या प्रारंभासोबतच ग्रहांचा गुरु, ज्ञान, समृद्धी आणि भाग्याचा कारक असलेला बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह मार्गी होत आहे. कल्पना करा, ज्या गुरुमुळे तुमचे थांबलेले, अडकलेले निर्णय मार्गी लागत नाहीत, ज्याच्या वक्री स्थितीमुळे आयुष्यात अडथळे आलेत, तोच गुरु आता पूर्ण शक्तीने, पूर्ण तेजाने आपल्या शुभफळांची वर्षाव करण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्योतिषशास्त्रात गुरुला भाग्यविधाता मानलं जातं. जेव्हा गुरुग्रह मार्गी होतो तेव्हा तो केवळ आर्थिकच नाही, तर आध्यात्मिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनातही अनपेक्षित सकारात्मक बदल घडवून आणतो. ही केवळ एक भाकीत नाही, हा आहे हजारो वर्षांच्या ऋषीमुनींच्या तपस्येतून सिद्ध झालेला एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक नियम. पराक्रमाचे प्रतीक असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष प्रचंड आत्मविश्वासाचं आणि धाडसाचं ठरणार आहे. भलेही शनीची 7.5 सुरू असली तरी गुरुचा पराक्रम भावात होणारा संचार तुमच्यातील सुप्त शक्तींना जागृत करेल. या काळात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल, अडकलेली कामं पूर्ण होतील, तुमच्या प्रयत्नांना भावंडांचे आणि जवळच्या मित्रांचे सहकार्य मिळेल, प्रवासातून आर्थिक लाभ होतील आणि नवीन उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तुम्हाला करिअरमध्ये मोठे बदल आणि प्रगतीच्या अनेक संधी मिळतील, पण डोळ्यांची आणि पोटाची काळजी घेणं आवश्यक आहे. शनीच्या प्रभावामुळे येणारा चिडचिडेपणा गुरुच्या कृपाप्रसादाने शांत होईल. म्हणून दररोज सकाळी ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा आणि पिवळे वस्त्र परिधान करून सूर्याला जल अर्पण करा. यामुळे सकारात्मकता वाढेल आणि मानसिक शांती मिळेल. वृषभ राशीसाठी हे वर्ष भाग्यदयाचं आणि आर्थिक समृद्धीचं आहे. गुरु तुमच्या धनस्थानात मार्गी झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारेल. जुने कौटुंबिक वाद मिटतील आणि तुमच्या वाणीच्या प्रभावाने तुम्ही लोकांची मनं जिंकाल. गुंतवणूक केलेल्या पैशातून चांगला परतावा मिळेल आणि रखडलेली मालमत्तेची कामं मार्गी लागतील. परदेश गमनाची तुमची इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. पदोन्नती, मानसन्मान आणि कुटुंबात स्वाधार्य होण्याचे योग आहेत. हा काळ तुम्हाला स्थायी संपत्ती आणि मानसिक समाधान देईल. रोज सकाळी आपल्या घरच्या देवासमोर तुपाचा दिवा लावून श्री सूक्तमचा पाठ करा. यामुळे धनवृद्धी होईल आणि कौटुंबिक सौख्य टिकून राहील. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरु त्यांच्याच राशीत म्हणजेच लग्नस्थानात मार्गी झाल्याने शारीरिक आणि मानसिक ऊर्जा प्रचंड वाढेल. तुमची निर्णय क्षमता सुधारेल आणि व्यक्तिगत आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडतील. अडकलेले विवाह मार्गी लागण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि नवीन संधी तुमच्याकडे चालून येतील. मात्र कामाचा ताण जाणवू शकतो, त्यामुळे योग्य नियोजन करा. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पारदर्शकता ठेवा. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, विशेषतः मानसिक आरोग्याचे. तुमचं सूक्ष्म शरीर ह्या काळात अधिक संवेदनशील असेल, म्हणून दररोज सकाळी प्राणायाम करा आणि मनाला शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. यामुळे मानसिक ताण कमी होऊन ऊर्जा वाढेल. कर्क राशीसाठी हे वर्ष आध्यात्मिक उन्नतीचं आणि आंतरिक समाधानाचं आहे. गुरुची कृपा तुमच्यावर कायम राहील, ज्यामुळे तुमची आध्यात्मिक आणि बौद्धिक प्रगती होईल. परदेश प्रवासाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि शुभ कार्यांसाठी तुमचे खर्च होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल आणि गुप्त शत्रूंचा पराभव होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत यशदायी ठरेल. तुमचे अंतर्ज्ञान या काळात अधिक तीव्र होईल. रोज संध्याकाळी देवासमोर बसून गायत्री मंत्राचा जप करा आणि ध्यानधारणा करा. यामुळे तुमचं अंतर्ज्ञान वाढेल आणि आध्यात्मिक प्रगती साधेल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष नवीन संधी आणि आव्हानांनी भरलेलं आहे. गुरु तुमच्या लाभास्थानात मार्गी झाल्याने तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. मित्रमंडळी आणि मोठ्या भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे प्रकल्प पूर्ण होतील. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल आणि संतती संदर्भात आनंदाची बातमी मिळेल. शत्रूंवर तुम्ही विजय मिळवाल, पण गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आपल्या मनातील नकारात्मक विचारांनाच आपले खरे गुप्त शत्रू समजा आणि त्यांचा सामना करा. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत, पण पोटाच्या विकारांपासून सावध राहा. दररोज सकाळी सूर्यदेवाला नमस्कार करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल. कन्या राशीसाठी हे वर्ष तुमच्या कष्टाचं योग्य फळ देणारं आहे. गुरु दशम स्थानात असल्याने तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल.
नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे योग आहेत. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम असून वडिलांचं मार्गदर्शन तुम्हाला फायदेशीर ठरेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला नवीन अधिकार प्राप्त होतील. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि कामावर जाण्यापूर्वी वडिलांचा आशीर्वाद घ्या. यामुळे तुमच्या कामात यश मिळेल. तूळ राशीसाठी हे वर्ष आर्थिक समृद्धी आणि नशिबाची पूर्ण साथ घेऊन येणार आहे. गुरु तुमच्या भाग्यस्थानात मार्गी झाल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहील. धार्मिक कार्याची ओढ वाढेल आणि लांब पल्ल्याचे प्रवास घडतील, जे भविष्यासाठी लाभदायक ठरतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल आणि वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. दररोज सकाळी देवी लक्ष्मीची उपासना करा आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे नशीब उजळेल आणि आर्थिक लाभ होतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ मेहनतीचा असला तरी गुरुच्या अष्टम भावातील स्थितीमुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. संशोधक किंवा गूढशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल. सासरच्या मंडळींकडून सहकार्य मिळेल. कामाचा ताण वाढवणारा काळ असला तरी शत्रू आणि स्पर्धकांवर विजय मिळवण्याची संधी तुम्हाला मिळेल. प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल. मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. गुप्तज्ञान आणि आंतरिक परिवर्तनाचा हा काळ आहे. रोज सकाळी शिवमंदिरात जाऊन बेलपत्र आणि जल अर्पण करा. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे आंतरिक शक्ती वाढेल आणि आरोग्य सुधारेल. धनु राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. गुरु तुमच्या सप्तम भावात मार्गी झाल्याने वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढेल आणि प्रेमसंबंध मजबूत होतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल आणि नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल आणि सार्वजनिक कामात तुमचे नेतृत्व मान्य केले जाईल. सर्जनशील कामात तुम्हाला यश मिळेल आणि आर्थिक लाभ होतील. हा काळ आनंद आणि उत्साह वाढवणारा आहे. तुमच्या कल्पनांना वास्तवात उतरवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. दररोज सकाळी लक्ष्मीनारायणाची उपासना करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे वैवाहिक सौख्य वाढेल आणि व्यवसायात यश मिळेल. मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष घर आणि कुटुंबाशी संबंधित घडामोडी वाढवणारे आहे. गुरु षष्ठ भावात असल्याने जुन्या आजारांपासून तुमची सुटका होईल आणि आरोग्यात सुधारणा होईल. नोकरीमध्ये स्पर्धकांवर मात कराल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. मामाच्या घराण्यांकडून काही लाभ होण्याची शक्यता असून कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. घरात शुभकार्याची शक्यता आहे आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहारात फायदा होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे घरातील आनंद वाढेल. दररोज सकाळी सूर्यदेवाला जलार्पण करा आणि ओम शं शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे आरोग्यात सुधारणा होईल आणि कामात यश मिळेल. कुंभ राशीसाठी हा काळ नवीन कल्पनांचा आणि सृजनशीलतेचा आहे. गुरु तुमच्या पंचम भावात मार्गी झाल्याने प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल आणि विवाहाचे योग येतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि बौद्धिक चातुर्याने तुम्ही मोठी कामं सहज पूर्ण कराल. नवीन व्यावसायिक योजना तुम्ही राबवू शकता. प्रवासाची शक्यता आहे आणि मित्रांकडून तुम्हाला मदत मिळेल. शेअर मार्केट किंवा लॉटरीमधून अनपेक्षित लाभ होण्याची चिन्हे आहेत. नवीन संधी देणारा आणि बौद्धिक विकासाला चालना देणारा हा काळ आहे. दररोज सकाळी गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा. यामुळे बुद्धी तीक्ष्ण होईल आणि कामात यश मिळेल. मीन राशीसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम देणारा आहे. गुरु तुमच्या चतुर्थ भावात मार्गी झाल्याने गृहसौख्यात वाढ होईल आणि नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. आईसोबतचे संबंध सुधारतील आणि जमिनीच्या व्यवहारात मोठा नफा मिळू शकेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि पाहुण्यांच्या आगमनाने आनंद द्विगुणित होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून फायदा होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. हे वर्ष तुम्हाला आंतरिक शांती आणि भौतिक सुख दोन्ही देईल. दररोज सकाळी तुलसी वृंदावनाला पाणी घालून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख शांती नांदेल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. या अद्भुत गुरुकृपेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी काही गोष्टी तुम्ही नक्की करा. पहिली गोष्ट, गुरु उपासना. दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्तात्रयांची उपासना करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे गुरुग्रह बलवान होतो. पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करणे आणि हरभऱ्याची डाळ दान करणे शुभ मानले जाते. हे एक सोपं आणि प्रभावी विधी आहे, जे तुमचं भाग्य उजळवण्यास मदत करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान साधना. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. त्यामुळे या काळात नवीन काहीतरी शिका, पुस्तके वाचा, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करा. यामुळे तुमच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक प्रगतीला वेग मिळेल. आठवड्यातून किमान 1 तास तरी नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी द्या. हे गुरुतत्वाचं खरं महत्त्व आहे. विद्याधनम सर्व धन प्रधानम. विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन आहे, हे लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट आहे सकारात्मकता. तुमच्या विचारांमध्ये आणि बोलण्यात सकारात्मकता आणा. गुरुची ऊर्जा तुमच्या संकल्पांना अधिक बळ देईल. सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार टाळा आणि मी हे करू शकेन असा दृढ विश्वास ठेवा. हा केवळ एक विचार नाही, तर ही एक मानसिक शक्ती आहे जी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. चौथी गोष्ट, कर्मफळ. चांगले कर्म करा. कुणाचंही मन दुखवू नका. गरजूंना मदत करा. कारण गुरुग्रह हा न्यायकही आहे.
आणि तुमच्या कर्मांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. यथा बीजम तथा फलम. जसे बीज तसेच फळ हे निसर्गाचं अटल सत्य आहे. त्यामुळे नेहमी शुभकर्म करत राहा, ज्यामुळे तुमचं नशीब तुमच्या बाजूने उभे राहील. आणि शेवटची 5वी गोष्ट म्हणजे आरोग्य. योगा, प्राणायाम आणि संतुलित आहाराने आपलं शरीर निरोगी ठेवा, जेणेकरून या शुभ ऊर्जांचा अनुभव घेता येईल. एक निरोगी शरीर हेच सर्व सुखांचं मूळ आहे. पहिलं सुख निरोगी काया असं म्हणतात. दररोज किमान 15-20 मिनिटे योगा आणि प्राणायाम करा. यामुळे तुमचं मन शांत राहील आणि शरीर या सकारात्मक ऊर्जांना ग्रहण करण्यास सज्ज होईल. मंडळी, नववर्षाचा हा प्रारंभ आणि गुरुचा हा मार्गी संचार हे तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करण्यासाठी आले आहेत. हे केवळ ग्रहांचे खेळ नाहीत, तर तुमच्या आत दडलेल्या असीम संभाव्यतेला जागृत करण्याची ही एक दैवी संधी आहे. याला केवळ नशीब मानू नका, तर याला दैवी संकेत समजा आणि त्यानुसार आपल्या जीवनाला योग्य दिशा द्या. विश्वाच्या या अद्भुत शक्तींचा आदर करा आणि त्यांचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करा. तुमच्या मनातील ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र किंवा अन्य कोणत्याही आध्यात्मिक विषयावरील शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तुमचा सहभाग आम्हाला अधिक प्रेरणा देतो. लक्षात ठेवा, आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा एक संधी घेऊन येतो. गुरुच्या या मार्गी स्थितीमुळे तुम्हाला आत्मनिरीक्षण करण्याची आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा पुरेपूर सदुपयोग करा आणि सकारात्मक बदलांसाठी तयार राहा. ही केवळ सुरुवात आहे. यशाची अनेक शिखरं तुम्ही पादाक्रांत कराल. गुरुमंत्राचं महत्त्व केवळ धार्मिक नाही, तर ते तुमच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि समृद्धी आणतं. नियमित मंत्रजपामुळे तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा वलय निर्माण होतं, जे तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग काढायला मदत करतं. तुमच्या आंतरिक शक्तीचा विकास हीच तुमची खरी संपत्ती आहे. गुरुच्या कृपेने तुम्हाला स्वतःतील लपलेल्या गुणांना वाव देण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढवा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा. ही आंतरिक शक्तीच तुम्हाला जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करण्यास मदत करेल. कोणत्याही प्रवासात श्रद्धा आणि सबुरी हे 2 महत्त्वाचे गुणधर्म आहेत. गुरुच्या या शुभ काळात विश्वास ठेवा की तुमच्या सर्व चांगल्या प्रयत्नांना यश मिळेल. मात्र धीर सोडू नका. प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. संयमाने वाटचाल करा आणि प्रत्येक पावलावर विश्वास ठेवा. भगवद्गीतेत म्हटले आहे, यथार्थतः कर्म कर्तव्यम फल हेतोः विना फलम. म्हणजे योग्य कर्म करावे, फळाची आशा न ठेवता. गुरुच्या या कृपेचा अर्थ हाच आहे की तुम्ही आपले कर्म प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने करत राहा. फळ आपोआप तुमच्याकडे येईल. ओम नमः शिवाय.